स्वराज्याची निर्मिती करणं एवढं सोपं काम नव्हतं. पण शिवाजी राजांनी काय केलं? 11 पगड जातीतील मावळ्यांना हाताशी घेतलं आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मग शहीद गाऊ लागला. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दुष्ट गनिवास पाजुनी पाणी दुष्ट गनिवास पाजुनी पाणी दुष्ट गनिवास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला. काय म्हणायचंय? आईचे जाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला. तुझाच मोठी वीर शिवाजी आला जन्माला. पालख्याची दोरी ते या देशाचा उद्धार करी. जिच्या हाती पालख्याची दोरी ती या देशाचा उद्धार कशी. अशा या जिजाऊ माऊलीनं शिवबाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीने पाजलं. आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला. शिवाजी आला जन्माला.
प्राण शोभा खातर स्वामी प्राण शोभा खातर स्वामी प्राण शोभा खातर 16 वर्षात होत भादर 16 वर्षात होत भादर असा शिवछत्रपती करणारती असा शिवछत्रपती करणारती असा शिवछत्रपती करणारती मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली 18 पगड जातीतील मावळ्यांना हाताला धरून त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीनं तुम्ही सर्वजण मावळे साहेबांच्या बरोबर उभा राहून अतिशय चांगल्या पद्धतीनं नवगमित यश या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण सर्वांनी मिळवून दिलं त्याबद्दल तुम्हाला त्या सर्वांचं स्वागत करतो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब माननीय आमदार रोहितदादा पाटील आमदार अरुणांना लाड माननीय मानसिंगराव नाईक माननीय सुमनताई पाटील जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील त्याचबरोबर युवक अध्यक्ष विवेक कोकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम सादर होत आहे शाहीर काय म्हणतात स्वराज्याचे पुत्री मावले वही कोवले रंग सावले वाहती प्राण शोभा खातर वाहती प्राण शोभा खातर वाहती प्राण शोभा खातर 16 वर्षात होत भादर असा शिवछत्रपती करणारती असा शिवछत्रपती करणारती असा शिवछत्रपती करणारती असा शिवछत्रपती आणि अशा या शिवाजी राजांना पकडण्यासाठी थकतात मांडलेला पैजेचा विडा खाण्यानं उचलला आणि गर्जना केली महिला हुंगा शिवाजी को महिला हुंगा जिंदा या मुर्दा आणि खान निघाला तो कसा म्हणाल कसा कसा हाहाकार माझवाला देवाच्या स्थळी हाहाकार माझवाला देवाच्या स्थळी हाहाकार माझवाला देवाच्या स्थळी हाहाकार माझवाला देवाच्या स्थळी विश्वपापाचा बली हाती घेईल त्यावेळी खरे खार त्यास आमझल खरे खार त्यास आमझल खरे खार त्यास आमझल आणि शिवमाशाने शिवाजीला पकडणार कधी पण इकडे रायगडावरती मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करत की जगदंबे माझं लेकरू लढायला निघाले तुला त्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे म्हणून मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतात देवी देवी स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाना उभी राहुणी संकटी पाटीला तुझे लेकरू धाव गई हाकेला आई भवानी बलदेव देवीने दार उघडलं राजानं पोशाख चढवला तो कसा म्हणाल चढविल शील अंगाला 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 कमरेच्या बाजूला शिराला कुठलं भात लावली कमरेला कमरेच्या बाजूला
अखेर भेटीची जागा ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि मग खानाची आणि आपल्या राजाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी कशी आलिंगन दिलं राज. आलिंगन दिलं राजाला, कपटानी दाबी मानाला. आलिंगन दिलं राजाला, कपटानी दाबी मानाला. वाघकट्टानी चटणी दिला, पटीतनं खावे घातला. इतक्या राजाने आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजाने बेंत ओळखला. राजाने भेद ओळखला. चालून अशा वेळेला वाघनकडे गेलं वाघाला. वाघनकडे गेलं वाघाला. फाडीलं त्याच्या उतराला. फाडीलं त्याच्या उतराला. पोतला बाहेर काढला. पोतला बाहेर काढला. दगडिया म्हणून खाली. दगडिया म्हणून खाली. सोडी प्राणाला. अशा वेळेला सैनिकांच्या सबंधाला आपल्याला मार करण्याला सपकाला जीवनाला होता बाजूला. जीवनाला होता बाजूला. सपकाला मार त्यांनी केला. हात जोडून पडला बाजूला. होता जीवा म्हणून शिवराचा वाजला. सांगली जिल्हा परळी तालुक्यात स्वातंत्र्य